देवदर्शनाहून परतताना भयंकर प्रकार, क्रुझरमधील 2 महिला मोठ्याने ओरडू लागल्या. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. असं काय घडलं? लोकच लोक जमा झाले. भयंकर प्रकार. संध्याकाळची वेळ होती. क्रुझर गाडीचा अनेक तासांचा प्रवास संपत आला होता. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. काही जण गप्पा मारत होते, काही मोबाईलमध्ये व्यस्त होते, तर काही थकव्यामुळे डुलक्यात घेत होते. सर्व काही अगदी सामान्य सुरू होतं. रस्ता शांत होता. क्रुझर वाहन आपल्या वेगाने पुढे जात होतं. बाहेर अंधार हळूहळू वाढत होता आणि आतमध्ये प्रवासाचा थकवा जाणवत होता. कुणालाच कल्पना नव्हती की पुढचे काही सेकंद अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकणार आहे. प्रवासात असलेल्या काही महिलांनी अचानक पुढे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. सुरुवातीला इतरांना वाटलं काही साधी गोष्ट असेल, पण काही क्षणातच परिस्थिती पूर्ण बदलू लागली. क्रुझरमध्ये बसलेल्या 2 महिला अचानक मोठ्याने ओरडू लागल्या. त्यांच्या आवाजाने सगळेच घाबरले. मागे बसलेले लोक पुढे पाहू लागले. काही जणांना काय होतं हे समजत नव्हतं. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं, पण पुढच्या काही सेकंदात असा आवाज आला की परिसर हादरून गेला. जोरदार धक्का बसला आणि सर्व काही विस्कळीत झालं. वाहनांमधील लोक इकडे तिकडे फेकले गेले. किंचाळ्या सुरू झाल्या. कुणाला काय झालंय, कोण कुठे आहे, काहीच समजत नव्हतं. धुळीचा ढग आणि ओरडण्याचा आवाज संपूर्ण परिसरात पसरला. रस्त्यावरून जाणारे लोक थांबू लागले. काही वाहन चालकांनी तातडीने गाड्या बाजूला लावल्या. काही सेकंदातच घटनास्थळी लोक जमा झाले. जखमी लोक मदतीसाठी आवाज देत होते. काही जण वाहनात अडकले होते. काही लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदत सुरू केली. आजूबाजूला फक्त गोंधळ होता. कोणाला आधी बाहेर काढायचं, कोणाला मदत करायची, कोणाला उचलायचं हेच लोकांना समजत नव्हतं. घटनेची माहिती मिळताच मदत कार्य सुरू झालं. जखमींना एकामागोमाग एक बाहेर काढण्यात आलं. रस्त्यावरून जाणारे अनेक लोकही मदतीसाठी पुढे आले. दरम्यान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली. काही वेळातच परिसरात मोठी गर्दी झाली. सर्वजण प्रश्न विचारत होते, नेमकं घडलं तरी काय? देवदर्शन करून परतणाऱ्या लोकांसोबत असा प्रकार घडेल यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. काही कुटुंबांना फोन जाऊ लागले. चिंता वाढू लागली. घटनास्थळी मदतीसाठी आलेल्या लोकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवायला सुरुवात केली. काहींची प्रकृती गंभीर असल्याचं दिसत होतं. रस्ता काही काळासाठी पूर्ण गोंधळात बदलला होता. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक जण दूर उभे राहून फक्त पाहत होते. लोकांच्या मनात अजूनही प्रश्न होता, या 2 महिला अचानक का ओरडल्या होत्या? त्यांना काय दिसलं होतं? हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं. समोरून येणारं दुसरं वाहन आणि क्रुझर यांच्यातील अंतर झपाट्याने कमी होत गेलं होतं. ज्या महिलांनी ओरडायला सुरुवात केली होती त्यांनी काही सेकंद आधीच समोरचं संकट पाहिलं होतं, पण तेवढ्या वेळात काहीच करणं शक्य नव्हतं. शेवटी सत्य समोर आलं. देवदर्शन करून परतणारी क्रुझर आणि समोरून येणारं कारसदृश्य वाहन यांची समोरासमोर जोरदार धडक होती. ही घटना बोदवड रस्त्यावरील मालदाबाडी परिसरात घडली. या भीषण अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काही सेकंदांचा हा प्रसंग अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचा धक्का ठरला. देवदर्शनाचा प्रवास संपत आला होता, पण नियतीने पुढे काही वेगळंच लिहून ठेवलं होतं.